श्रावण म्हटलं की वातावरणातच एक वेगळी गोडी असते. सण, पूजा, नैवेद्य आणि घरभर दरवळणारा गोड सुगंध. आणि अशा या श्रावणात जर काहीतरी पारंपरिक, साधं पण अगदी खास बनवायचं असेल तर आजची रेसिपी नक्की करून पहा. कारण आज आपण बनवणार आहोत अशी खीर जी नेहमीच्या खिरीपेक्षा थोडी वेगळी आहे. रबडीसारखी घट्ट, क्रीमी आणि प्रत्येक घासात तांदळाची छान चव. हो, आज आपण बनवूया श्रावण स्पेशल रबडीदार तांदळाची खीर. सगळ्यात आधी इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते आणि अर्धी वाटी तांदूळांना मी भिजत ठेवलं होतं 1 ते 2 तास. आणि हे भिजवलेले तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे जाडसर असं आपल्याला हे वाटून घ्यायचे. आता गॅस ऑन करायचे आणि गॅसवरती जाड बुडाचा आपल्याला एक स्टीलचं पातेलं किंवा कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये 1 ते 2 चम्मच तूप टाकायचं आहे. आणि या तुपामध्ये ना आपल्याला जे तांदूळ मिक्सर करून घेतले होते ते तांदूळ यामध्ये टाकायचे आहेत आणि छान हे लालसर होईपर्यंत, सोनेरी होईपर्यंत 2 ते 5 मिनटं हे तुपात परतून घ्यायचे आहेत. यामुळे तांदळाला खूप छान टेस्ट येते आणि खिरीलाही मस्त अशी चव येते. इथे मी एक 5 मिनटं हे तांदूळ तुपात परतून घेतलेली आहे. आता यामध्ये ना आपण दूध टाकूया. इथे मी गोकुळचं दूध घेतली आहे, अर्धा लिटर दूध यामध्ये टाकते. दूध टाकायचं यामध्ये अर्धा लिटर आणि हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आपल्याला कंटिन्यू असं हे चम्मच ढवळत राहायचं या दुधामध्ये 1-2-4 मिनटं, म्हणजे तांदळाच्या गुठळ्या नाही होणार. आता तांदूळ आणि दूध दोन्ही मंद आचेवर एकत्र शिजू देऊया. हे तांदूळ आणि दूध मी 5 ते 10 मिनटं शिजू दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता छान असं घट्टसर दाटसर झालेलं आहे. हळूहळू तांदूळ मऊ होईल आणि दूध आटत जाईल. दूध जितकं हळूहळू आटत जाईल तितकी खिरीला सुंदर क्रीमी कन्सिस्टन्सी येईल. परत याला मिक्स करायचं आहे आणि परत एक 5 ते 7 मिनटं आपल्याला हे हळूहळू शिजू द्यायचं आहे. थोड्या वेळाने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. आता पाहू शकता आपलं तांदूळ छान असं शिजलेलं आहे. हे पहा एकदम नरम झालेलं आहे. 5 ते 7 मिनटामध्ये हे तांदूळ शिजतात कारण आपण याला आधी भिजवत ठेवलं होतं. इथे मी केशर थोड्याशा पाण्यामध्ये भिजवून घेते आणि हे केशर आपल्याला खिरीमध्ये टाकायचं आहे. आता या खिरीत मी छान गोडवा येण्यासाठी साखर टाकते. इथे मी 1 वाटी साखर टाकलेली आहे यामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 5 मिनिटं हे साखर यामध्ये दुधामध्ये शिजू द्यायचे. आणि मग नंतर यामध्ये आता आपण जे केशर भिजवून घेतलं होतं ना पाण्यामध्ये, ते केशरही आपल्याला यामध्ये टाकायचे. वेलची पूडही टाकायची आहे. वेलचीनी खूप छान टेस्ट येते आणि केशरनी छान असा कलर येतो खिरीला. यामध्ये केशरही टाकते आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्सही टाकूया. मी एका पॅनमध्ये ना तडका पॅनमध्ये थोडंसं तूप घेते आणि त्या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे, परतून घ्यायचे तुपात आपल्याला ड्रायफ्रुट्स. छान 1-2 मिनटं हे ड्रायफ्रुट्स परतून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकू शकता. ड्रायफ्रुट्सने खिरीला खूप मस्त टेस्ट येते. आता हे फ्राय केले ड्रायफ्रुट्स मी या खिरीमध्ये टाकते आणि 2 मिनिटाच्या नंतर आपल्याला गॅस बंद करायचे आणि झाकून ठेवायचे. आणि बघा तयार झाली आपली रबडीदार तांदळाची खीर. इतकी क्रीमी, इतकी मऊ आणि वरून ड्रायफ्रुट्सची सुंदर सजावट. गरम खाल्ली तरी अप्रतिम आणि थंड करून खाल्ली तर रबडीसारखी अजूनच घट्ट आणि डिलिशियस लागते ही खीर. तुम्हीही या श्रावणात ही रबडीदार तांदळाची खीर नक्की करून बघा. थंड झाल्याच्या नंतर पाहू शकता खिरीला मस्त असा केशरचा कलर आलेला आहे आणि मस्त रबडीदार क्रीमी अशी आपली तांदळाची खीर बनलेली आहे.
तुम्हीही या श्रावणात ही रबडीदार तांदळाची खीर नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.